महाराष्ट्रभर मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलेलं आहे। परंतु 1861-62च्या काळातल्या ज्या मोडी लिपीतल्या नोंदी आहे त्याचे रेकॉर्ड आतापर्यंत तपासण्यात आलेले नाही, कारण की ती भाषा कळत नाही। आपण बघू शकतो या मोडी लिपीमध्ये हे रेकॉर्ड्स आहे ना 1861-62चे सगळे रेकॉर्ड्स आहे। आता आयोगानं आणि राज्य सरकारनं आदेश दिलेला आहे की अशा प्रकारचे मोडी लिपीतले जे 1861 आणि 62चे रेकॉर्ड आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळे काढून ठेवावे आणि मोडी लिपी ज्यांना कळतं असे भाषेचे तज्ज्ञ लोक या ठिकाणी येणार आणि त्यानंतर यातल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा नोंदी ज्या आहे त्या तपासल्या जाणार आहे। ते काम नागपुरातही सुरू आहे। आपण बघू शकतो हे मोडी लिपीतले कागदपत्र आहे, रेकॉर्ड्स आहे 1861-62चे जीर्ण झालेले आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी ही भाषा मोडी लिपी कळण्यासाठी आता त्या भाषेचे तज्ज्ञ लोक येणार, त्यानंतर इथल्या मराठा कुणबी नोंदी ज्या आहे त्या तपासल्या जाणार। सर काय सांगणार, तुमचं नाव सांगा आणि काय रेकॉर्ड्स तुम्ही काढताय, हे कशासाठी काढताय? मी सुधाकर शिवाजी शेवारे आणि मी अधिकार आपलं बंदोबस्त मिसल तपासणी करत आहे आणि त्यामध्ये चांगले कोणते आणि वाचनायोग्य कोणते या प्रकारचे सॉर्टिंग करून ठेवत आहे। याच्यामध्ये 1861-62 हे वर्ष दिलेलं आहे वर्ष आणि त्यामध्ये कोणाकोणाकडे काय काय जातवार ही लिपी मोडी लिपीमध्ये असून याच्यामध्ये पूर्ण कोणाकडे काय होते, किती एकर शेती होती याची हिशोब दिलेला आहे। आणि मराठा कुणबी, कुणबी मराठा याच्या नोंदी पण आहे, याच्या नोंदी पण आहेत। ते आपल्याला मोडी लिपी ही असल्यामुळे आपल्याला वाचता येत नाही, सदर भाषेचे तज्ज्ञ आल्यावर ही आपल्याला निश्चित काय हे कळेल। आत्तापर्यंत जे महाराष्ट्रात मोडी लिपीचे रेकॉर्ड्स आहे त्याची माहिती आत्तापर्यंत सरकारनं घेतलेली नाही, कारण की या भाषेचे तज्ज्ञ आत्तापर्यंत जिल्हा वाईज पोहोचलेले नाही। बघ किती जीर्ण झालेले हे रेकॉर्ड्स आहे हे, आणि याच्यावर लिहिलेलं आहे की हे मोडी लिपीतलं 1861-62चे हे सगळे कागदपत्र आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मोडी लिपीमध्ये आहे, ज्या भाषेचं तज्ज्ञ सध्या उपलब्ध नाही। त्यामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या मोडी लिपीचे जे कागदपत्र आहे, रेकॉर्ड्स आहे मराठा कुणबी, कुणबी मराठा, त्याची तपासणी झाली नाही, कारण की भाषा तज्ज्ञ जे आहे मोडी लिपी ज्यांना येते असे तज्ज्ञ प्रत्येक जिल्ह्यात पोहोचलेच नाही। कॅमेरामॅन सचिन सायमचं गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।